पुन्हा काय तुमचा प्रश्न? विषय आहे नीट समजून घ्या। आता तुमची जाहिरात दिली, जाहिरात टक्केवारी तुम्ही सांगितली, एससी ला किती, एसटी ला किती, ओबीसी ला किती, हा विषय माझा नाही आहे। माझा विषय काय आहे की माझा विषय खुल्या प्रवर्गामध्ये मेरिटमध्ये आलेले कॅन्डिडेट तुम्ही जात प्रवर्गावरती दाखवलेले आहेत आणि हे दाखवायचे नाहीत। 2014 ला वस्ती शाळेवरती शिक्षक नेमणूक केली, तुम्ही ते सरपंचांना अधिकार दिले होते 12वीची पोरं जे मागासवर्गीय आहेत त्यांची घेऊन टाका आणि डीएड बीएड झालेली मुलगा ओपन मधली घेऊन टाका। सरसकट तुम्ही 12वीची भरून टाकली। सोलापूर जिल्ह्यामध्ये 250 मुलं एनटीसीची ही खुल्या प्रवर्गातून आलेत, तुम्ही त्यांना एनटीसी वरती दाखवलं। जर तुम्ही खुल्या प्रवर्गामध्ये आलेली मुलं एनटीसी वरती दाखवली, एनटीच्या जागा किती 10-20 वर्ष पुढच्या निघणार नाहीत ना, हा अन्याय नाही का? आणि म्हणून 3 वेळा तुम्ही सोलापूरचं रोस्टर तपासला, 3 वेळा वेगवेगळे आकडे आले। 3 वेळा आकडे कसे काय वेगळे वेगळे येऊ शकतात? बिंदू नामावली तुमच्याकडं निवड सूची यादी आहे त्यामध्ये तुम्ही चुकीच्या पद्धतीने, म्हणून हे मला तुम्हाला पुरावे द्यायचे आहेत। एक उदाहरण मला तुम्हाला द्यायचं आहे पुणे महानगरपालिकेचं। पुणे महानगरपालिकेमध्ये 2009 खुल्या प्रवर्गाचा शेवटचा निवड झालेला कर्मचारी मी आता तुम्हाला माहिती सांगितली, परंतु गेल्या 30 वर्षामध्ये एक पण आरक्षित जागेवरचा कॅन्डिडेट अनारक्षित जागेवरती आला नाही। एवढी गुणवत्ता नाही का? म्हणजे हा फ्रॉड आहे ना। दुसरा विषय आहे सोलापूरचा। सोलापूरच्या सगळ्या विषयामध्ये आम्ही सातत्यानं भूमिका मांडली, परंतु त्याच्यावरती सरकारनं भूमिका घेतली नाही। 2-3 वेळा सांगितलं, अधिकारी तिथं दाद देत नाहीत। कारण 3 वेळा जर आपलं एक 2024चं एक शासन निर्णय आहे, जर एखाद्याची निवड सूची सापडत नसेल, निवड यादी सापडत नसेल, तर त्याचा तुम्ही विकल्प घ्या, त्याच्याकडून तुम्ही लिहून घ्या तुम्ही कुठल्या प्रवर्गात। त्यांनी खुल्या तिथं 240 पोरांनी लिहून दिलं आम्ही खुल्या प्रवर्गातून आमची निवड झालेली आहे, तुम्ही परत त्याला एनटी वरती दाखवता। हे सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि म्हणून माझे सरकारला स्पेसिफिक प्रश्न असे आहेत की याबाबत सरकार सरळ सेवा शिक्षक भरती संवर्गातील बिंदू नामावली मधील तपासणीमध्ये भटक्या जमाती विशेषतः एनटीसी, व्हीजे एनटी, ओबीसी, एसबीसी, एससी आणि एसटी प्रवर्गावरती प्रचंड अन्याय झालाय। सर्व जिल्हा परिषदा, प्राथमिक, माध्यमिक, मनपा व रयत शिक्षण संस्था, खाजगी शिक्षण संस्थांचे शिक्षक सहवर्गाच्या बिंदू नामावलीची फेर दुरुस्तीचे आदेश देऊन मागासवर्गीयाचा अनुशेष काढून फेर टप्पा 2 मधील भरती प्रक्रिया राबवणार आहात का? हा माझा नंबर 1 चा प्रश्न आहे। रोस्टर बनवताना निवड सूचीचा आधार न घेता, निवड सूची असल्याशिवाय रोस्टर बनवता येत नाही, परंतु निवड सूचीचा आधार न घेता रोस्टर बनवले व मागास प्रवर्गातील आरक्षण बिंदूत फेरबदल करून जाणीवपूर्वक अतिरिक्त दाखवलेत। 4-4 जाहिराती आल्या तर तुम्ही त्यांना अतिरिक्त दाखवताय। अरे रिटायर किती झाले, बदल्या किती लोकांच्या झाल्या, हे कशासाठी चालू आहे? म्हणजे हे आरक्षण तुम्ही संपवण्याचा घाट घातला या अधिकारी लोकांनी। सरकारवरती माझा आक्षेप नाही, परंतु जे अधिकारी बसले त्याच्याबद्दल तुम्ही काय भूमिका घेणार आहे का? आणि हा अन्याय दूर करण्यासाठी शिक्षण खातं, सामान्य प्रशासन कोणते प्रयत्न करणार आहे? हा 1-2 विषय आहेत। दुसरे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत, मी नंतर विचार। अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।